शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 6 जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे। अटक केलेल्यांपैकी 5 जण चीनी भाषा बोलणाऱ्या विदेशी नागरिकांच्या संपर्कात राहून भारतात सायबर फसवणूक करून मिळालेली रक्कम क्रिप्टो आणि USDTच्या माध्यमातून पाठवत होते, तर त्यांच्याकडून हवाला, मनी ट्रान्सफर इतर मार्गाने कमिशन घेत होते। या टोळीने तब्बल 150 ते 160 नागरिकांची सुमारे 20 ते 25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे। यश भारत पाटोळे वयवर्ष 25, राहणार न्यू पॅलेस कोल्हापूर, अब्दुल माजिद शेख वयवर्ष 34, राहणार उंड्री पुणे, मोहम्मद सुलतान अहमद मोहम्मद चेहरेहुन वयवर्ष 30, राहणार पटना बिहार, माज अबसर मिर्झा वयवर्ष 24, राहणार स्वारगेट पुणे, हुसेन ताहिर सोहेल शेख वयवर्ष 23, राहणार संभाजीनगर, बाबूराव शिवकिरण मेरू वयवर्ष 41, राहणार हडपसर पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपी चीनी नागरिकांसोबत मिळून भारतात सायबर फसवणुकीचे गुन्हे करत होते। फसवणुकीची रक्कम घेऊन ते क्रिप्टोकरन्सी आणि USDT मध्ये कन्व्हर्ट करून ते चीनमधील आरोपींना पाठवत होते। त्यांच्याकडून मिळणारे कमिशन ते हवाला, मनी ट्रान्सफर आणि इतर माध्यमातून स्वीकारले। त्यांनी आतापर्यंत 150 ते 160 नागरिकांची अंदाजे 20 ते 25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं तपासात आढळून आलं आहे।